0.5 या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी बनवत आहे आळूची वडी। तर ती आळूची वडी मी एक सिक्रेट पदार्थ घालून बनवत आहे। तो पदार्थ अजिबात तेलकटही झाला नाही पाहिजे आणि कुरकुरीत आळू वडी बनली पाहिजे। तर ते पाहण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। माझ्या चॅनलला जर तुम्ही आणखी सबस्क्राइबर केलं नसेल तर पटकन सबस्क्राइबर करा आणि आयकॉन बेल दाबा, म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि माझे छान छान व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील। तर वेळ न घालवता चला मग आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया। आळू वडी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण इथे घेतलेला आहे एक छोटा मिक्सरचा जार। तर त्यामध्ये आपण घालतोय कोथिंबीर। तर कोथिंबीर इथे आपल्याला थोडीशी जास्त प्रमाणातच घ्यावी लागणार आहे। आता त्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत एक 10-12 हिरव्या मिरच्या। तुम्हाला तिखट कितपत आवडत आहे त्यानुसार तुम्ही हिरव्या मिरच्याचं प्रमाण ठेवू शकता। आता यामध्ये मी घातलेले आहेत एक 20-25 लसणाच्या पाकळ्या। यामध्ये आपण घालतोय 1 चमचा जिरं। तर आता व्यवस्थित हे आपल्याला मिक्सरला याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर बघा या पद्धतीने इथं मी हिरव्या मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे। हिरव्या मिरचीची पेस्ट बनवून घेतल्यानंतर आता आपण बेसन पीठ मळण्याची तयारी करणार आहोत। तर त्यासाठी इथं मी एक छोटं खोलगटी भांडं घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित बेसन पीठ मिक्स करता येतं। तर इथं मी या वाटीनं एक 2 वाटी बेसन घेतलेलं आहे। बेसन आपल्याला थोडंसं जाडसर घ्यायचं आहे, म्हणजे छान कुरकुरीत बनतात। आणि मी सुरुवातीलाच तुम्हाला जे सांगितलेलं आहे सिक्रेट आपण पदार्थ कुठला यामध्ये आळूची वडी आपली छान कुरकुरीत होण्यासाठी घालणार आहोत, तो आहे तांदळाची पिठी। तर इथं मी एक पाऊण वाटी तांदळाची पिठी वापरलेली आहे 2 वाटी बेसनासाठी। तर या पिठी घालून तांदळाची तुम्ही नक्की आळूवडी करून बघा, खूप छान क्रिस्पी बनते आणि अजिबात तेलकट सुद्धा बनत नाही। आता यामध्ये आपण घालतोय जे आपण हिरव्या मिरचीचं वाटण बनवून घेतलेलं आहे ते। तर या वाटणामध्येच आपण जिरं घातलेलं आहे, त्यामुळे आता आपल्याला इथे जिरं घालण्याची आवश्यकता नाही। तर हे वाटण घालून झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही हिरव्या मिरच्याऐवजी इथे लाल तिखट वापरलं तरी चालेल। तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ। तुमच्या मिश्रणाची क्वांटिटी किती आहे त्यावरती तुम्ही मीठ घालू शकता। इथे मी 2 वाट्याच्या प्रमाणासाठी एक आपला छोटासा चमचा मसाला डब्यातला असतो, तो छोटा चमचा मी मीठ वापरलेला आहे। तर त्याच चमच्यानं मी पाव चमचा इथे हळद घातलेली आहे। तर आता व्यवस्थित आपल्याला हे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत हळद आणि मीठ। तर बेसन पीठ हे जाडसरच आपल्याला घ्यायचं आहे, जास्त बारीक पण नको, त्यामुळे वडी छान कुरकुरीत बनते। तर इथं आपलं मिक्स करून झालेलं आहे। आता यामध्ये आपण घालतोय पाणी। तर इथं आपल्याला पाणी घालत असताना आवश्यकतेनुसारच पाणी घालायचं आहे। तर एकदम पाणी न घालता आपल्याला थोडं थोडंसं करत यामध्ये पाणी घालायचं आहे। तर सगळ्यात अगोदर इथं मी एक अर्धी वाटी पाणी यामध्ये टाकलेलं आहे। तर नंतर मी आणखीन अर्धी वाटी, म्हणजे पूर्णपणे 1 वाटी यामध्ये मी पाणी घातलेलं आहे। तर या पद्धतीने बघा तुम्ही पाहू शकता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित फेटवून घ्यायचं आहे। तर यामध्ये आणखीन आपण अर्धी वाटी पाणी वापरणार आहोत। तर 2 वाटी बेसन आणि अर्धी वाटी तांदळाच्या पिठीसाठी इथे आपल्याला 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे। तर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। जास्तही पातळ पीठ करायचं नाही। जास्त जर आपण पीठ पातळ बनवलं तर वरचं जे कोटिंग असतं ते व्यवस्थित येत नाही, आणि जास्त घट्टसर पण पीठ आपण ठेवलं तर जो आळूच्या वडीचा कुरकुरीतपणा असतो तो येत नाही। त्यामुळे आपल्याला मीडियम साईजचंच पीठ ठेवायचं आहे। पीठ फेटळत असताना नेहमी एकाच दिशेनं फेटळून घ्यायचं, म्हणजे पीठ कुठलाही पदार्थ करत असताना तर पीठ हे हलकसं बनतं आपण जे एकाच दिशेनं फेटळल्यामुळे। तर इथं 5 मिनिट आपल्याला व्यवस्थित हे पीठ फेटळून घ्यायचं आहे। तर इतपत मी हे पीठ पातळ ठेवलेलं आहे। तर इथं मी आता आळूच्या वड्या बनवण्यासाठी एक 10 ते 12 आळूची स्वच्छ धुवून पानं घेतलेली आहेत। तर पानं ही घेताना छोट्या साईजची घ्यायची, म्हणजे आपल्याला अजिबात कट करण्याची गरज लागत नाही।
यामध्ये छान अशी छोटी वडी तयार होते। आणि जर आपण मोठी पानं घेतली तर आपल्याला ती कट करून बनवावी लागते। तर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर आता आपण याच्या वड्या बनवून घेणार आहोत। तर इथे मी एक डिश घेऊन त्यामध्ये हे पान आपण टाकलेलं आहे आपल्या आळूचं। तर आता त्याला आपण वरून हे मिश्रण लावून घेणार आहोत। तर आळूची वडी करत असताना त्याची खालची साईडलाच आपण सगळ्यात अगोदर हे मिश्रण लावून घ्यायचं। तर बघा इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीनं हे मिश्रण मी लावून घेते। तर फोल्ड करून घ्यायचं, आपल्याला उलट्या दिशेने इथे फोल्ड करून घ्यायचं आहे। तर फोल्ड करत असतानाही आपल्याला त्याला आतून कोटिंग करायचं आहे छान असं बेसन पिठाचं। त्यामुळे आतून पण वडी छान कुरकुरीत लागते आणि आतून पण आपण सारण लावल्यामुळे ही वडी आपण भाकरी किंवा पोळी सोबत ही खाऊ शकतो। तर आपल्याला वरतून एकदा छान असं याला दाटसर असं कोटिंग लावून घ्यायचं आहे। तर इथे आपलं तयार झालेले आहे। तर याच पद्धतीने आपण दुसरी ही आळूच्या पानाची वडी तयार करून घेणार आहोत। तर भरपूर प्रमाणात हे सारण आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे, म्हणजे छान लागते आपली आळूची वडी। तर याच पद्धतीने आपण आपल्या सगळ्या वड्या बनवून घेणार आहोत। तर इथे मी एक पॅन ठेवलेला आहे तळून घेण्यासाठी आपल्या वड्या। तर आता तो पॅन गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये घालून घेतोय तेल। तर तेल आपल्याला थोडंसं जास्त प्रमाणातच टाकावं लागणार आहे, त्यामुळे छान अशी खुसखुशीत आणि वरून पण तळली जाते आपली वडी। जर आपण कमी तेलात तळली तर ती व्यवस्थित तळली जात नाही। आणि यामध्ये आपण तांदळाचं पीठ आणि जाडसर थोडंसं बेसन घेतल्यामुळे अजिबात तेलकटपणाही आपल्या वडीला येत नाही। तर इथं आपलं तेल गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण सोडून घेतोय तयार केलेल्या वड्या। तर वड्या तळत असताना तेल हे आपल्याला नॉर्मलीच गरम करायचं आहे, जास्त थंडही नाही आणि जास्त कडकडीतही नाही। जर आपण तेल जास्त कडकडीत केलं तर वडी आपली वरून करपली जाते आणि आतून कच्ची राहते। त्यामुळे आपल्याला जास्त गरमही नाही आणि जास्त थंडही नाही। आणि जास्त तेलामध्ये थंड तेलामध्ये जर आपण वडी तळली तर ती वडी तेल पकडते। त्यामुळे आपल्याला मध्यम आचेवरच छान अशा कुरकुरीत या वड्या तळून घ्यायच्या आहेत। तर आता एक 5 मिनिट आपण मंद आचेवर छान अशा या खालची साईड याची तळून घेणार आहोत। तर एक 5 मिनिटांना आपण पाहतोय याची खालची साईड तळलेली आहे का। तर बघा खालची साईड याची छान अशी कुरकुरीत तळलेली आहे। तर आता आपण वरची पण साईड याची छान अशीच कुरकुरीत तळून घेणार आहोत। तुम्ही जर नवीन असाल, माझ्या चॅनलला आणखीन सबस्क्राईबर केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईबर करा, म्हणजे मी जे छान छान व्हिडिओज टाकते ते तुम्हाला पाहायला भेटतील। आणि आयकॉन बेल दाबा, म्हणजे तुम्हाला लगेच मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल आणि सगळ्यात अगोदर माझे व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील। तर आता एक 5 मिनिट आपण खालची पण बाजू छान अशी याची कुरकुरीत तळून घेणार आहोत। तर इथं आपल्या दोन्ही पण साईडनं छान अशा आळूवड्या तळून तयार झालेल्या आहेत। तर आता आपण काढून घेतो एका डिशमध्ये। तर बघा मी एका झाऱ्याच्या साह्याने ही आळूवडी काढून घेते एका डिशमध्ये। तर बघा पाहता क्षणी खावीशी वाटणारी अशी आळूची वडी झाली की नाही आपली। तर वरून कोटिंग ही किती छान आलेलं आहे याला। तर आता काढून घेतोय आपण एका डिशमध्ये। तर इथे मी तयार झालेल्या आपल्या आळूवड्या एका डिशमध्ये काढून घेतलेल्या आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता आळूवडे आपल्या तयार झालेले आहेत। सर्व तळलेल्या आळूवड्या मी एका डिशमध्ये काढून घेतलेल्या आहेत। तर तुम्हाला आता मी दाखवते किती या आळूवडीला आपण जो सिक्रेट तांदळाच्या पिठाचा पदार्थ घातलेला आहे त्यामुळे तर किती कुरकुरीतपणा आलेला आहे, एकदम क्रिस्पी बनलेले आहेत। तर या पद्धतीने तुम्ही नक्की आळूवड्या ट्राय करून बघा आणि कसा वाटल्या ते मला नक्की कमेंट करून सांगा। तर चला मग भेटू आपण अशाच पुढील छान छान रेसिपी घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।